ही आमची बॉईजची गँग आहे सिव्हिलची 2026 ची आम्ही पास आउट आहे. तर इथं यश पवारचा बर्थडे आज, तर आम्ही त्याला स्पीच द्यायला. हमारा नेता कैसा हो? यश पवार जैसा हो. हमारा नेता कैसा हो? यश पवार जैसा हो. तो आता उभा राहणार आहे. काय रे, बोल रे काहीतरी. मी आणि माझा दोन्ही बोल बोल. तर ह्या ठिकाणी मी मुकेशचे आभार मानतो. त्यांनी 4 वर्ष आम्हाला मस्त कविता ऐकवल्या आणि तसेच आम्हाला मस्त मार्गदर्शन केले आणि त्याची प्लेसमेंट लागली. त्यासाठी त्याला सर्वप्रथम अभिनंदन. बर्थडे बद्दल बोल ना. बड्डे येत राहील, जात राहील. माणसं मिळाली पाहिजेत, अरे. माणसं जपली पाहिजेत. आणि यालाच राजकारण म्हणतात. यश पवार सोबत एकदम यश पवार कॉमेडी पोरगा होता. बाकी तर होता म्हणजे डिग्री कंप्लीट झाल्यावर मग आम्ही बिछडून जाऊ ना, दूरून जाऊ, तर असं मी सांगतोय की. तर खूप चांगल्या मेमरीज होत्या सगळ्या यांच्यासोबत. माझा बेस्ट फ्रेंड प्रतीक म्हणाले, जो की आज या ठिकाणी आपण सगळे आलेले आहोत निरोप समारंभ सिव्हिल डिपार्टमेंटकडून. या ठिकाणी हा क्षण असा आहे की लास्ट हा अकॅडमीचा आमचा दिवस, आमचा लास्ट अकॅडमीचा एकत्रित येऊन CHSमध्ये वेळ घातलेला हा क्षण आहे. या ठिकाणी सगळ्यांमध्ये काय काय क्वालिटी, काय काय गिले शिकवे असते, त्याबद्दल सगळ्यांना एकच म्हणू इच्छितो, आपला मन साफ ठेवा. जशी छाडणी राहते, छाडणीमधून डस्ट खाली पडते, चांगल्या गोष्टी रिटेंड होतात. नाही का? आणि प्रत्येक वेळी जिथं तुम्ही सामोर जाल, बिलकुल माझे खूप खूप शुभेच्छा तुमच्यासोबत आहे. जिथं जा, चांगलं नाम कवा, चांगली सेहत ठेवा आणि लिव लॉंग, लिव गुड अँड ऑलवेज बी हॅपी. थँक्यू. तर आता यश मोरे आणि पियुष येवले हे टॉपर असे आहेत ना. पुढच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू इच्छितात. हा तेच भाई. अरे टॉपरने काही बोललं तर काय होईल? आमच्या क्लासचे प्लेसमेंटचे करता धरता हरता अरे. TPO चे अध्यक्ष ओंकार भाऊ जळके यांनी 2 शब्द प्रकट करावे. 2 शब्द कंपन्या वगैरे कसं काय काय सगळं सांग. काय काय होतं सीन? काही नाही, सगळ्यांनी व्यवस्थित केलं. आपलं कॉलेज एवढं चांगलं शिकवतं की आपलं बेसिकवरच कंपनी घेऊन टाकते. त्याच्यामुळे आपल्या कॉलेजचे खूप खूप आभार आहे. विजिट यांनी आपल्याला खूप चांगलं शिकवलेलं आहे. मला नाही भेटली प्लेसमेंट. अरे म्हणजे बेसिक पण नाही शिकला, त्याच्यामुळे याचा गोंधळ झालेला आहे. मला पण नाही तर भेटली. आता आपण जाणून घेऊया. आता आपण तुला काय नाही भेटली? काही चुका नाही करायच्या. त्या आपण ऐकून घेऊया. कृष्णा गोरे. कृष्णा गोरेकडनं. विजिट याला ऍडमिशन नाही घ्यायचं. ओ भाई, जिंदगी जीव विजेट आहे. नाही काय आहे असं. ए यश मोरे, ए अरे काय टॉपर माणूस आहे यार तू. भाई 2nd रँक होल्डर आहे यार. टॉपर माणसं बोलायला नाही माहिती. आता डिप्लोमाचा बघा, चंद्रपूरचा आमचा वाघ आहे. चंद्रपूरचा वाघ. बोल बोल आयुष. काय नाही, छोट्याशा गावातून आलेला चंद्रपूरचा माणूस एकटा इथं आलेला आणि ही आता आपली जीवाभावाची गँग 4 वर्षात कमवली. अरे वा. फक्त तो वाघाला घाबरतो म्हणून घरी जात नाही जास्त. गेला तर परत गॅरंटी नाही वाघामुळे. पण ताडोबाच्या चांगला जंगलातच राहतो. ताडोबाच्या जंगलातच राहतो. फक्त कोर एरिया नाही, त्यांच्या गावात सुद्धा वाघ येतात. हा पण भालू वरून जातो ना गावाला. ए त्याला घे रे, पकड आणि त्याला. आमच्या- थर्ड रँकर पण आहे बघ. अक्षर- हा पोराबद्दल मी स्पेशल बोलू इच्छितो. या भाईने जेवढी पण मदत केली आहे. आमचा ग्रुप 3 होता, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी पियुष शिवले आणि अक्षरची खूप मेहनत आहे. तर 2 शब्द काहीतरी बोल यार तू आमच्यासाठी. 2 शब्द काय बोलू? काहीतरी बोल. तुला काय वाटलं, कसं वाटलं ग्रुप 3? काहीतरी बोल. थँक्यू. चल ध्रुव चव्हाण माझ्यासोबत टर्नर कंपनीला प्लेस झालेला पोरगा ध्रुव चव्हाण. चल 2 शब्द ध्रुव. ओम डाले ज्याची प्लेसमेंट माझ्यासोबत प्लेसमेंट कॅन्सल झाली आणि परत प्लेसमेंट लागली. आणि फोटो पण भेटला. ओम डालेचे 2 शब्द ऐका. जिंदगी में हारना नाही. माझ्यासोबत ही समीक्षा इंगडे. हिला पण 2 शब्द बोलायचे. बोल. मुकेश इज द बेस्ट. एकच वादा मुकेश दादा. हो. आणि या ठिकाणी ओम दादा. एकच वादा मुकेश दादा. माझ्यासोबत इंटर्नशिपला सोबत होता सिडकोला. आम्ही सोबत इंटर्नशिप केली होती. 2 शब्द त्याला बोलायचे. ओमदा आले. चल कॉलेज बद्दल काय वाटतं तुला? पोरगी कोणती आवडली सांगू शकतो इथे. चल. हे माझा मित्र आहे.
त्याला नक्की पोरगी आवडलं का अजून कोण आवडलं ते पहिलं विचारा. बोल रे बोल रे. बोला रे बोला. मध्ये एक मुकेश साठी लाईन आहे माझ्यासाठी. हा जिंदगी गई सबर में. चल आपल्याला लवकर एक रूम बघायची, रूममेट बनायचंय, नवीन कुठेतरी PKC मध्ये घेऊया येस येस. आणि टर्नरमध्ये अजून प्रमोशन करू. आपण US ला जाऊ, जपानला जाऊ, कुठेतरी चांगल्या जागी जाऊ, पण मुंबईमध्ये इंडियामध्ये बिलकुल नाही. येस येस डेफिनेटली. आम्ही दोघी टर्नरमध्ये प्लेस झालेलो आहे, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी विजयडायच्या कॅम्पसमध्ये आम्ही आहेत. दोघींना एकाच कंपनीमध्ये प्लेस झालेलो आहे. आम्ही या TPS आम्हाला प्लेसमेंट भेटलेली आहे, तर त्याचे आम्ही खूप खूप आभारी आहेत. तर लवकरच आम्ही ध्रुव आणि मी रूममेट बनणार आहेत नवीन ठिकाणी. सॉफ्ट लॉन्च झालेला आहे. रुद्रांशूकडून आपण 2 शब्द ऐकून घेणार आहेत. कल्याणचा तो विद्यार्थी आहे, खानदेशचाच आहे तो. आयराणीमध्ये आपण डायरेक्ट आयराणीमध्ये कन्व्हर्शन चालू करू आता. आयराणी माझी एकदम स्ट्रॉंग नाहीये. अरे मला तू- बोलतायस पण मला नाही एकदम नाही fluent मानी तू बोलतायस. जसं बोलशील तसं चाली. फक्त तू बोल खानदेश मग तुला जे वाटणार ते कॉलेज बद्दल काय वाटणार, कोणती पोरगी तुला आवडस जे होई ते पण बोललाय रे. आवडस नाही आवडस. कॉलेज मा कोण नाही आवडत मला, ओके. पण आमनं कॉलेज एकदम एक नंबर शे. आणि सगळे ज्याला बी भेटी त्याने या आणि मुकेश भाऊ ना व्हिडिओ दाखवा आणि लाईक पण करा. तर जय महाराष्ट्र, जय खानदेश. जय खानदेश जय खानदेश. तर अजून कोण राहिलेले आहे? प्रतीक पटोले. काही बोलायचं नाही. अजिंक्य गायकवाड. बघा तुम्ही असे करता, जे टॉपर माणसं आहेत ना ते बोलत नाही रे. आयडिया दे. सुशांत वाघ नाशिकचाच आहे. पाण्याची काही कमतरता नाहीये. बरोबर आहे. तर तुम्हाला पाणी आम्ही देतो. हा नाशिकचे द्राक्ष खूप फेमस आहेत. तर अजून काय बोलू इच्छिता तुम्ही कॉलेज बद्दल? जर्नी खूप भारी होती आपली 4 वर्ष. हा हा मुकेश सारखे मित्र भेटले, अजून पण भरपूर मित्र भेटले. इकडे दाखवून जाईल आपली गँग आहे. बरोबर. हे बघा तर बोल. एकदम मेमोरेबल जर्नी होती, मजा आली. आजचा शेवटचा दिवस होता आणि आज पण मजाच करतोय आम्ही, मजाच करणार. एन्जॉय इन लाईफ. चला आमच्या क्लासच्या कपल्सकडे जाऊया. ते थोडंसं खात आहेत, पण मला तुमचा पण इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर तुम्हाला काय बोलायचं आहे? मी ब्लॉग करतोय. तर आमच्या क्लासचं बेस्ट कपल अवॉर्ड यांना भेटलेला आहे. याचं नाव मी ते याचं नाव संस्कृती आहे. संस्कृती CR होती आमची 4 वर्ष. तर तिला काही 2 शब्द बोलायचे असतील. काय वाटलं कॉलेजबद्दल? कसे फ्रेंड्स भेटले? काही बोलू शकते. छान वाटलं, मज्जा आली 4 वर्ष. बरोबर. आपण भेटू अजून 10 वर्षानंतर किंवा त्याच्या आधी होत असेल तरी भेटू. जरूर. सब लोग सक्सेसफुल होकर मिलेंगे. तुझ्यामध्ये खूप ट्रान्सफॉर्मेशन झालं. हाँ. फर्स्ट ओ. इयर पासून फर्स्ट टू फोर्थ ईयर में इतना हुआ है तो फोर्थ ईयर के बाद कितना होगा. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे माझ्या मनात थोडासा न्यूनगंड होता की मी गावातून शहराकडे आलेलो होतो, तर तो न्यूनगंड थोडासा कमी झालेला आहे असं मला संस्कृतीचं म्हणणं. आठवतं, आपला केमिस्ट्रीचा PPT झालेला तेव्हा तू बोलला होता बरोबर की मी इथे इकडचं ॲटमॉस्फिअर वेगळंच आहे. बरोबर. तू मला कमेंट केलेली की तू चांगलं बोलतोय PPTमध्ये. हां हां मग त्यावेळेला तू हळूहळू सगळ्यांशी इंटरॅक्ट करायला लागला. बरोबर. नाईस डेव्हलपमेंट. तर खूप चांगलं ओपिनियन दोघींनी दिलेलं आहे. तर त्यांचं फ्युचर खूप चांगलं राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. चला चला आता अथर्व सावंतकडे. हा सर्वांचा आवडता लाडका भाऊ अथर्व सावंत. माझा एकदम आवडता, एकदम काय बोलायचं, मित्रच बोलायचं. जीवाभावाचा. जीवाभावाचा मित्र मुकेश. कारण मुकेश मला आठवते फर्स्ट इयरमध्ये आहे, तो एकदम असा नवीन नवीन होता मुंबई शहरामध्ये. बरोबर. आणि मला असं सगळं असं तो नव्याने बघायचा. कारण पहिल्यांदा तो जळगाव ना, धुळे 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 सॉरी हां धुळे, तिकडनं तो इकडे पहिल्यांदा आलेला मुंबई शहरात. मध्ये असं एकदम शहर, मुंबई शहर एकदम त्याच्या डोळ्यांसाठी एकदम असं नवल होतं. बरोबर. इकडे राहणारी लोक कशी आहे, राहणीमान कसं इकडचं. आणि ज्या ह्याने तो फर्स्ट इयरपासून आत्तापर्यंत मी ज्याला बघितलं आहे त्याचा ग्रोथ आणि ती जर्नी, लाईक आय एम सुपर प्राऊड ऑफ यू. थँक्यू आय एम बाय. व्हेरी हॅपी. आणि आय नो तुझ्या लाईफमध्ये खूप सक्सेसफुल होशील आणि खूप मोठा होत राहशील. थँक्यू. आमच्या क्लासचा सर्वात क्यूट पोरगा, एकदम आणि स्माइली आहे. पोरगा. आणि मस्त शायरी वायरी देतो. आणि हां, मला अजून एक बोलायचं, ह्याने DLA जॉईन केलेला तेव्हा 3rd इयरमध्ये जेव्हा बोललेला, हां. त्याला असं काय बोलायचं, कम्युनिकेशन स्किल आणि प्लस त्याला असं कमिटीमध्ये राहून बघायचं होतं बाहेर. ओके ओके. आणि त्याने प्रूव्ह केला आणि तो नंतर जाऊन त्याचा सेक्रेटरी बनला. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ Thank हिम. you, भाई. ज्या मोठीसाठी तो जे करतोय आयुष्यात, त्याच्या गोष्टी वेगळ्या, भले काय बोलायचं, कुठले आपला ते कॅम्प NCCचे NCCचे कॅम्प्स केले, त्याच्या एनडीचे एक्झाम देणार आहे. बरोबर. तर तो जे करतोय ते Serious. लाईक खूप होणार, लाईक ते तर होणार. आय नो, लाईक तू करत राहा आणि खूप मोठा थँक्यू भाई. होशील तू. थँक्यू I'll miss you भाई. असा हसत राहा आणि भेटत राहू आपण. भेटूया आपण. चलो बाय गाईज. बाय बाय. सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक मिळवून द्या. आणि भविष्यात
डायमंड बटन आपल्याकडे आलं पाहिजे. यस, हेच तर बात आहे भाई. एकदम नवीन मोठे स्वप्न दिलेत, मोठा त्या ठिकाणी टार्गेट दिला यश पवारने. अरे मिस्टर बीस्ट पेक्षा पुढे जा मुकेश, तुला ऑल दी बेस्ट. थँक्यू थँक्यू. नहीं इधर here I am with Om Dahale, one of my best friend. या I am totally actually blank when I came to first here. I don't know that much thing. I know whatever the teacher is teaching us or what telling us, that's it. But one friend is required who tells who clear all our doubts, who tells us what to do, how the assignment is, how academics is, and what lecture is there. He's the one. I will always be very grateful to Om Dahale because he never say no to me. He always there. He was always there for me. He always ready for me that to send me the content or Yeah. any PDFs, everything. Never say no to me. वी विल गो देयर. This is how he is. So I want to take I this can moment. die for Om Dahale. लव यू प्रतीक भाई, लव यू. I want to take this moment for Om Dahale. Thank you so much. प्रतीक भैया से भी या प्रतीक काहीच बोललेला नाही आज. प्रतीक पटोले असा विद्यार्थी. भाऊक झालोय तर मला काही सुचत नाही आज काय बोलायचं. अरे काहीतरी बोल यार, प्रपोज तरी कर. नाही तर कोणती पोरगी आवडली तुला 4 वर्षात ते तरी सांग, काहीतरी सांग, मनातल्या गोष्टी सांग. चल, नर्वस झाला तर असं वाटतंय. काही नाही मुकेश, आता जेव्हा फर्स्ट इयरला आलो होतो तेव्हा मला माहीत नव्हतं की आम्हाला एवढं चांगलं पुढे मित्र बनणार आहे. आणि आता चांगलं वाटतंय की शेवटी कॉलेज संपून गेलेलं आहे. चांगलं वाटतंय, वाईट पण वाटतंय ना की कॉलेजला एवढे चांगले फ्रेंड्स. जब पिंजरे से आजाद होने की बारी आती है तब पिंजरे से मोहब्बत हो जाती है. ओ अरे तो वो कॉलेज से अगर जा रहा है तो कॉलेज से मोहब्बत होनी चाहिए ना. हा सांगितलं मी चंद्रपूरचा आहे. अरे मी सुद्धा चंद्रपूरचा आहे. तर तिथून नाही का हे झालं तर त्या दिवशी फ्लुइड मेकॅनिक्सची सर नाही का ट्युटोरियल घेत होते. याचे डिप्लोमाचे PDFs होते. यांनी डायरेक्टली तिथून जे काही कंटेंट आहे ही गिव्ह इट टू मी. आय राईट इट. मला पण पाठवलं. So from that day, he was living in C block with two khares and I was living in PG hostel. After my room, I left my room. Yes. So actually, the first memory of my room was with him because I think it was about late night 2 a.m. and he came to me and saying that my roommates are not opening the door. So I was alone in my room. I said yes please because I do require some company. So he was the one there who gave me the company. He was the one there who actually gives me all idea for the geometric survey that happens for the hostel survey. I want to talk very to much for रात्री free. 3 वाजता फोन केला तरी भाई कधी पण तयार प्रतीक म्हणावे. Thank you. ऍक्च्युली बोथ आर फ्रॉम द चंद्रपूर. तर खूप साऱ्या विदर्भाचे मेमरीज आहेत त्यांच्या. बिलकुल. पहिल्यांदा जेव्हा आयुष रूम मध्ये आला, आम्ही C ब्लॉक मध्ये राहत होतो आणि माझी रूम C40 होती. तर पहिल्यांदा जेव्हा आयुष रूम मध्ये आला तेव्हा वाटलं होतं की किती साधा भोळा पोरगा आहे. एक शब्द काढला नव्हता त्यांनी तोंडातून, फक्त आला, माझ्याकडे बघितला आणि शांत झाला. आणि मध्ये ये बोललो रूम मध्ये तर मध्ये पण नाही आला, दारातच. म्हणजे काही बोलत पण नव्हता. मला वाटलं कोण आहे हा पोरगा. त्याला माहिती होतं वाटतं मी आपल्या म्हणजे सिव्हिलला आहे. तर पण माझी चूक झाली. तो जेवढा साधा पोळा दिसत होता तेवढा नव्हता. सगळ्यात ठराविक पोरगा आहे. तो यहाँ पे केक काट रहे दोस्तों, केक काट रहे, आप देख सकते हो. सब लोग कवर हो रहे हैं यहाँ पे.